नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शालेय जीवनात मोबाईल हाच खरा शत्रू। डॉक्टर अजित भोसले। सध्या अभ्यासक्रमात खूप बदल झाला आहे आणि बदलत्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम दिसून येत नाहीत। यासाठी अभ्यासापासून मोबाईल कसा लांब ठेवता येईल यासाठी पालकांनी लक्ष केंद्रित करावे आणि आपल्या पाल्याचे लक्ष अभ्यासाकडे कसे केंद्रित होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मोबाईल हाच खरा शत्रू आहे असे मौलिक मार्गदर्शन होमिओपॅथी कन्सल्टंट आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अजित भोसले यांनी पोलादपूर येथील सिद्धगिरी शैक्षणिक संस्था यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। पुढे ते म्हणाले की 22 वर्षापूर्वी या शाळेची झालेली स्थापना पूर्वीच्या काळी शाळा चालवणे किती जिकरीचे होते, मात्र शाळा व्यवस्थापनाने उत्तमपणे शाळा टिकवून हजारो विद्यार्थी घडवले आहेत। त्याचबरोबर 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून गौरव करणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले। यावेळी व्यासपीठावर पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, नगरसेविका स्नेहा मेहता, गट शिक्षण अधिकारी संजय वसावे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंके, डॉक्टर गुलाबराव सोनावणे, विस्तार अधिकारी शिवाजी महाडिक, श्री काळ भैरवनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडिक, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, डॉक्टर राजेंद्र पाटील, संस्थेचे सेक्रेटरी निरंजन मोरे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक सिद्धी मोरे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापका स्वाती भागवत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी सुभाष साळुंके व बाबूराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा व संस्थेच्या कार्याचा गौरव केला। यावेळी मार्च 2023 मधील 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, क्रीडा नैपुण्य प्राप्त विद्यार्थी यासह उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। सदर प्रसंगी स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून उपस्थित प्रेक्षकांची टाळ्यांच्या साथीने मने जिंकले। प्रारंभी सूत्रसंचालन शैलेश पवार, मेघना शिंदे यांनी केले व उर्वरित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले। शाळेच्या सर्व उपक्रमांचे स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। उपस्थिती आहे की या ठिकाणी मला बोलवले आणि 2 मिनिटं बोलायची संधी दिलेली आहे। नक्की सर्वप्रथम मी निरंजनजी तुमचं मी अभिनंदन करतो की गेली 20-22 वर्ष ही शाळा चालवत आहे आणि शाळा चालवत असताना एक छोट्याशा गावामध्ये शाळा चालवणं किती अवघड असतं। एक ॲज अ संचालक म्हणून मी नक्की तुम्हाला सांगितलं की खूप चांगलं तुम्ही काम करताय, त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन। पूर्ण तुमच्या टीमचं खूप खूप अभिनंदन। एक चांगलं छोट्याशा गावामध्ये एक मोठं काम तुम्ही करताय आणि 10वीतला निकाल 90% वरती लावणं खूप अवघड आहे आणि तुम्ही एक चांगलं काम करताय, त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन करतो।